संत दर्शनाचा अनंत जन्मीचा भाग्याचा दिवस संत दर्शनाचा लाभ तद्वत संत सज्जनाची 10 ते 15 मिनिटं यूट्यूब चॅनल साठी कशासाठी यूट्यूब चॅनल साठी सेवा म्हणून करायची 10 मिनिटापेक्षा जादा 15 मिनिटापेक्षा जादा करायची नाही कारण व्हिडिओ परत प्रसारण करायचं म्हणलं व्हॉट्सअपवर चांगला झाला तर जर करता प्रश्न बरं का जर कीर्तन आवडलं चांगलं झालं तर प्रसारण करायचं आहे नाही झालं तर नंतर आपण पहिल्यांदा भुतारा म्हणून सोडून देऊया आणि कीर्तनाला सुरुवात करायची तर एक आव्हान घेऊन आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता अवतार माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठातला गुरुवारचा अभंग आहे काय
आणि या महाविष्णूचा अवतार ज्ञानोबा माऊली यांच्या हरिपाठातला 6वा अभंग गुरुवारचा 6वा अभंग आहे. त्यामध्ये माऊलीने काय सांगितलं ते बघण्यापेक्षा आज काय नव्हे भाग्यवंत म्हणून आज भाग्यवंत घरी भजन भाग्यवंत घरी भजन भजन पूजन सेवेसाठी घेतलेलं हवन नाथ पंथातलाच घेतलाय, गुरुवार हरिपाठातलाच घेतलाय. परंतु भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्याचा दिवस का श्रावण महिना आहे आणि या वैरवाडी गावात पूर्वी 6 ते 7 ठिकाणी ग्रंथ चालायचे. ग्रंथ वाचन आणि त्याचा अर्थ सांगायचा आणि जी प्रथा आज तर हयात आमचे सुभाष तात्या. आता वास्तविक काही लोकांना एवढं वाटलं सुभाष तात्या आणि हे कधीपासून करायचं चालू झालं, पण नाही. पुढे कन्यापुत्र होते ते सात्विक तयाचा हरिक वाटते जेव्हा आधी या मार्गात आली आणि आधीमुळं सर्व धर्म सहयोगाने हे ग्रंथाचं पारायण इथं झालं. आणि नवनाथ ग्रंथ नवनाथ नाथ किती आहेत? नवनाथ. आपण काय सांगतोय? आदिनाथ गुरु मकर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गैनी प्रती गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवी सार चोजविले. नाथ किती झालेत मोजा? आदिनाथ, मच्छंद्र, गोरक्ष आणि गैनी. किती नाथ झालेत? 4 नाथ झाले. आणि ग्रंथ संख्या 9 नाथ आहे. मग 5 नाथ गेलेत कुठे? म्हणजे काय झालं कळावं आणि कळवून घेण्याकरता हे
पारायण. ही ज्ञानेश्वरी पारायण कशा करता केली? ज्ञानेश्वरी पारायण कधीपासून चालू झाली? तर महाविष्णूचा अवतार माऊली ज्ञानोबा रायांनी पंढरी क्षेत्राचा भक्ती मार्गाचा पाया कधी 13व्या शतकात गाठला काय. आणि नाथपंथ त्याच्याही अगोदरचा आहे. नाथपंथ त्याच्याही अगोदरचा आहे. आणि नाथाने 9 नाथ उभा केले. पहिला मच्छिंद्रनाथ. आता मच्छिंद्रनाथाचा जन्म कसा झाला? माशाच्या पोटी. का त्याच्यापेक्षा वेगळं काय? मग माशाच्या पोटी जन्म होतो म्हणजे कुठली खाण आली ती? कुठली खाण आली? माझा अर्थ सांगायचा आहे. अंडाच. अंड्यातनं जन्म झाला. कोणाचा? मच्छिंद्रनाथाचा. मग अंड आधी का नाथ आधी? मच्छिंद्रनाथ आधी. अंडा आधी का नाथ आधी? मीच आधी. काय आधी? तर आधी जाणून घ्यायचंय आणि जाणून घेऊन भक्ती करायची. नाथ कुठे गेलेले नाही. 9च्या 9 नाथ पूर्वी होते, आता आहेत आणि पुढेही राहणार. कारण नाथ या शब्दाचा अर्थ कसा झाला? भाग्याचा दिवस सांगणं भाग पडलंय. योगायोग आला आणि आमचे गुरुबंधू घोणकीचे रघुनाथ बुवा चौगले महाराज 90 वर्षाचे होते. फार मोठं उभा राहून कीर्तन सांगत होते ना, उड्या मारून कीर्तन सांगत होते. आणि त्या महाराजांचं चरित्र लिहावं असं त्यांना वाटलं आणि त्याने माझ्यावर तो काम ढकललं. मोठ्या खोपटावर उतरून आलं. नाविलाज असतं ते लिहिणं भाग पडलं आणि लिहिलं. आणि त्या चरित्राला वर नाव काय दिलं? शीर्षक काय दिलं? तर माणिकनाथ. माणिकनाथ चरित्र. आणि लिहिलं, सगळं झालं, छापलं आणि प्रसारण झालं. आणि नंतर मग माणिकनाथांच्या डोक्यात आलं आणि ते माझ्याजवळ आले आणि म्हणले, महाराज एक चूक झाली आहे. तर काय? सगळी लोक म्हणतात माणिकनाथ चरित्र असा शीर्षक का दिला असा त्या पुस्तकाला? माणिकनाथ स्वामी महाराज का म्हणला नाही सा? माणिकनाथ स्वामी म्हणायला पाहिजे होतं. म्हणलं तुम्हालाही कळलं नाही आणि तुम्हाला जे कानात सांगणारे आहेत त्यांनाही कळलेलं नाही. तुम्ही 90 वर्ष कीर्तन सांगताय. गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया. इतके वर्ष कार्यक्रम करून कीर्तन सांगून वाया गेला. तुम्ही गुरुचाही नाही बदले गुरुराया, नाही बदले देवराया. म्हणजे असं कसं? ज्या ठिकाणी जाय त्या ठिकाणी पहिल्यांदा नाव पुकारलं म्हणणार आहे का काय? नाही म्हणणार नाही. त्या म्हणते ते मला. मी म्हणलं ज्या गावात आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा काय केलं? लोक आपल्या नंतर ज्येष्ठ कीर्तनकार रघुनाथ महाराज यांना उभा करा. ते उभा राहिले. पण तुम्हाला माणिकनाथ, नाथ या शब्दाचा अर्थ कळलेला नाही. नाथ म्हणजे कोण? माईन संख्या, अर्थ संख्या. किती जणांना निश्चित आहे. नाथ म्हणजे स्वामी, नाथ म्हणजे धनी, नाथ म्हणजे मालक. काय ह्याच्यापेक्षा वेगळा अर्थ काय आहे? नाथ म्हणजे मालक, नाथ म्हणजे स्वामी, नाथ म्हणजे धनी. का नाही? काय ह्याच्यापेक्षा वेगळा अर्थ काय? मग माणिक या माणिक म्हणजे पृथ्वीच्या मोलापेक्षा अमोल. काय? ज्या माणिक हे हिरा आहे आणि त्या हिऱ्याची किंमत किती आहे? तर अनमोल आहे. त्याचं मोल करता येणार नाही. असा अनमोल हिरा म्हणजे माणिक. आणि त्या माणिकाचा स्वामी म्हणजे नाथ. कोण? तर माणिकनाथ. तुम्ही या ग्रंथाचा
तो स्वामी आहे, तो अनमोल हिरा आहे, अनमोल माणिक आहे, आणि तो नाथ आहे, जगाचा स्वामी आहे. आणि ह्या अर्थ तुम्हाला कळला नाही, मग कीर्तन सांगून काय केलं, प्रवचन सांगून काय केलं? गेला गेला जन्म वाया, नाही भजले देवराया. प्रवचन सांगायचं तर 1 तासच असतंय, कीर्तन सांगायचं तर 2 तास असतंय, आणि तमाशा असला तर रात्रभर असते. तर झालेली सेवा मी 15 मिनिटं का म्हटलं, ज्यादा वेळ घ्यायचा नाही मला. युट्यूबला 15 मिनिटाचा कार्यक्रम पास होतो, व्यवस्थित झालं तर करू. परत आम्ही वाजले गाजवाची बुंदी, वाजले मोडून खाली, परत आपण व्यवस्थित परत व्हिडिओ स्ट्रीम व्यवस्थित करू, अजून ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करू. करणार नाही असं नाही. किंवा नाथ 9 नाथ कुठे गेले, नाथाचे 5 नाथ घालेले आहेत ज्ञानेश्वरांनी. ज्ञानेश्वरांना अज्ञानी म्हणायचे ना, माऊली आहे जगाची, महाविष्णूचा अवतार आहे, आणि त्यांना तर कसं म्हणायचं? मग त्याने नाथ कुठं घालेले, तर त्याने नाथ कुठं घालेले नाही. मग गुरुवारच्या अभंगात काय घेतलं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, जेव्हा 15 मिनिटाची गोड करून घ्यायचे. कारण का सुरुवातीला सांगितले, हा जो व्हिडिओ शूटिंग का घेतलंय, कसा कार्यक्रम होती बघू. झालेली सेवा पहिल्यांदा नाथपंथाच्या नवनाथाच्या ग्रंथाचरणी अर्पण, त्यानंतर मोत्याची माय शांताती, माझी शारदा माऊली, कवळ्याची माऊली आदी सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आणि एखादं जर काही चुकलं असेल सोडून द्यायचं, कारण काय घरचा माणूस आहे, चुकलं असं चुकलं तसं चुकलं काय चुकीबद्दल माफी मागतो. आणि निशिकांत महाराजांच्या सगळ्यांचं झालं, पण खरोखर जे नाही, ज्यांनी खरी कीर्तनला साथ केली, मृदुंग म्हणे आणि पिठीवलं भजन, भजन त्यांच्या चरणी अर्पण करतो.